नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि चविष्ट अशी ताकाची कढी. बरेचदा काय होतं, जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा त्यातलं पाणी वेगळं आणि दही वेगळं असं होतं. आज आपण इथे अजिबात न फाटणारी कढी कशी बनवायची ते बघणार आहोत. इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. ताक आपल्याला एकदम पातळही घ्यायचं नाही आहे आणि एकदम घट्टही घ्यायचं नाही आहे. अर्धा लिटर ताकासाठी इथे मी एक मोठा चमचा बेसन घेतलेला आहे. आता ह्या बेसनमध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि आता याची एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. याच्यामधल्या सगळ्या पिठाच्या गुठळ्या आपल्याला आता मोडून घ्यायच्या आहेत. बेसन जर आपण डिरेक्टली ताकामध्ये घातलं तर त्याच्यामधल्या गुठळ्या मोडणं कठीण जातं. त्यामुळे अशा छोट्या वाटीतच आपल्याला बेसनाची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही बेसनाची पेस्ट आपल्याला ताकामध्ये मिसळून घ्यायची आहे. आपण कढीसाठी लागणारा एक मसाला बनवून घेऊया. त्यासाठी मी 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. आता आपल्याला हे तूप वितळू द्यायचं आहे. तूप चांगलं तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं चांगलं फुललं की आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि आता याच्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता तो घालायचा आहे. आता मसाल्यातला कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा मसाला तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता या फोडणीमध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे. हळद आणि हिंग घातल्यानंतर ही फोडणी आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता या फोडणीमध्ये आपल्याला ताक घालायचं आहे. फोडणीमध्ये ताक घातल्यानंतर आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर मग ताकामध्ये जे बेसन घेतलं होतं त्याच्या गुठळ्या तयार होतील. आता कढीला उकळी येईपर्यंत ही कढी आपल्याला सतत ढवळत राहायची आहे. आता जवळपास 5 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपल्या कढीला उकळी आलेली आहे. आता आपली कढी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता ही कढी आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे. आता ही कढी आपल्याला 2 मिनिटं उकळू द्यायची आहे. आता आपली कढी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि थोडासा गूळसुद्धा घालणार आहे. गूळ विरघळेपर्यंत ही कढी आता आपल्याला उकळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कढी बनवली तर ती अजिबात फाटणार नाही. आता आपण कढीमध्ये जो गूळ घातला होता तो सुद्धा विरघळलेला आहे. आता आपली आंबट, गोड आणि तिखट अशी कढी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता, कढी अजिबात फाटलेली नाही. अगदी एकसंध अशी कढी तयार झालेली आहे.
एकदा या पद्धतीने कढी तुम्ही नक्की करून बघा. आता ही कढी आपण सर्व करूया. गरमागरम भात घ्यायचा आहे आणि भातावर कढी घ्यायची आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.